राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 15 दिवसात राज्यातील सुमारे 27,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता व्यक्त केलेला आहे। हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। नाशिक, जालना, अमरावती, चंद्रपूर आणि जळगाव या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। अवकाळी पाऊस झालेल्या राज्यातल्या 21 जिल्ह्यांपैकी 86 तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय। आणि या अवकाळी पावसामुळे जवळपास 26-27 हजार हेक्टर क्षेत्र हे या ठिकाणी बाधित झालेलं आहे। सर्वात जास्त क्षेत्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 10,000 क्षेत्र 13,000 क्षेत्र या ठिकाणी बाधित आहे। आणि नाशिकमध्ये त्या मानाने 5,800 850 क्षेत्र बाधित आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी क्षेत्र बाधित आहे। त्या ठिकाणच्या सर्व कृषी अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सक्त की तात्काळ पंचनामे करावे आणि शासनाला या ठिकाणी पाठवावे, अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे मोठं नुकसान झालेलं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नेमकं किती नुकसान झालंय, कोणत्या पिकांचं झालंय, आपण त्याचा आढावा घेऊया। अमरावतीमध्ये 10,336 हेक्टरवरचं नुकसान आहे, ज्यात संत्रा, मूग, कांदा, ज्वारी आणि केळी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 4,396 हेक्टरवर अवकाळी पावसाचा फटका पडलेला आहे। केळी, मका, ज्वारी, बाजरी या पिकांना फटका बसलाय। नाशकात 1,734 हेक्टर क्षेत्र बाधित आहे। आंबा, मका, कांदा आणि ज्वारी या पिकांना मोठा फटका बसलाय। जालन्यामध्ये 1,695 हेक्टर इतक्या जागेला शेती पिकांना फटका बसलाय। ज्वारी, फळबागा आणि आंब्याचा मोठं नुकसान झालेलं आहे। चंद्रपूरमध्ये 1,038 हेक्टर इतका बाधित क्षेत्र आहे। आंबा, मका, भात आणि फळबाग यांचं मोठं नुकसान झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।